विट्यात होणाऱ्या भव्य सोहळ्याची जोरदार चर्चा। नेचर केअर महिला शेतकरी सन्मान 2026 चा सोहळा होणार संपन्न। नेचर केअर फर्टिलायझर ही सेंद्रिय खत निविष्ठा उत्पादित करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य कंपनी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नेचर केअर फर्टिलायझरच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो। त्याप्रमाणे यावर्षी महिला शेतकरी सन्मान करण्यात येणार आहे। त्यासाठी 18 एप्रिल 2026 रोजी विटा येथे भव्य अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। पहा काय म्हणत आहेत आयोजक। नमस्कार। नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा आम्ही गेली 29 वर्ष सेंद्रिय शेतीमध्ये काम करतोय। जमीन वाचवा देश वाचवा या आमच्या ब्रीदवाक्यानं आम्ही संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान या महाराष्ट्रातील राज्यांमध्ये आणि तसंच विदेशामध्ये आफ्रिकन देशांमध्ये केनिया, अंगोला, टांझानिया, मॉरिशस या देशांमध्ये काम करतो। यंदाच्या वर्षी नेपाळमध्येही नेचर केअर फर्टिलायझर्सची जे पोचलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण काम करत असताना जमिनीचा विषय असल्यामुळं आम्हाला या जमिनीचं, या मातीचं देणं लागतो या भूमिकेतून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही नेचर केअर सन्मान या पुरस्कारांची घोषणा जाहीर केली। 3 वर्षांपासून आम्ही या पुरस्कारांचं वाटप नेचर केअर फर्टिलायझर्स तर्फे करतो। पहिल्या वर्षी आम्ही देशी बी बियाणं या विषयांमध्ये काम करणारे, देशी बियाणं संवर्धन, जतन आणि प्रसार या कार्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कृत केलं। दुसऱ्या वर्षी आम्ही त्या वर्षी देखील संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोनी मिलेट वर्ष जाहीर केलं होतं। त्यामुळे मिलेट या विषयामध्ये काम करणारे काही शेतकरी, मिलेट्सवरती आधारित प्रक्रिया उद्योग उभा करणारे काही व्यक्ती, संस्था अशांना आम्ही पुरस्कार दिला। आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 साली आपल्याला अत्यंत निकडीचा विषय असलेला वृक्षारोपण हा विषय आम्ही घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी वृक्षारोपण केलं, जंगल निर्मिती केली अशा व्यक्ती, सामाजिक संस्थांना नेचर केअर सन्मान पुरस्कार दिले। योगायोगाने यंदाचंही वर्ष संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जाहीर केलं। आणि मला एक खूप छान गोष्ट आता आठवतीये की प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचं एक व्यंगचित्र कॉमन मॅन नावाने प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण जगभरात गाजलेलं व्यंगचित्र कॉमन मॅन या सदराने चाललं। एकदा आर.के. लक्ष्मणांना प्रश्न विचारला पत्रकार बंधूंनी की तुम्ही कॉमन मॅन दाखवलाय पण कॉमन वुमन का नाही म्हणत तुम्ही? त्यावेळेला त्यांनी अत्यंत मार्मिक आणि छान उत्तर दिलं होतं की अ वुमन कॅन नेव्हर बी अ कॉमन। म्हणजे वुमन ह्या असामान्य प्रतिभेच्या, स्त्रिया ह्या अत्यंत असामान्य प्रतिभेच्या असतात आणि अशा असामान्य प्रतिभेच्या स्त्री शक्तीला सन्मानित करण्यासाठी यंदा ही नेचर केअर फर्टिलायझर्सनं महिला शेतकरी सन्मान द्यायचं ठरवलं। नेचर केअर सन्मान 2026 साठी महिला शेतकऱ्यांचा आपण सन्मान करतोय आणि त्याच्यामध्ये फेब्रुवारी 20 तारखेपर्यंत आपण अर्ज मागवण्याची प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रातनं आणि बेळगाव जिल्ह्यातनं केली होती। याच्यामध्ये आपल्याकडे 77 अर्ज एकूण आले। आता या पुरस्कारांची निवड करताना याच्यामध्ये मूळ निकष जे होते की महिला शेतकरी अल्पभूधारक हवी, किमान 5 वर्षापासून शेती करणारी हवी, या सगळ्या निकषांचा विचार करून पहिल्या फेरीमध्ये 77 पैकी 30 अर्जांची निवड करण्यात आली आणि या 30 महिला शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रत्यक्ष आमच्या नेचर केअर फर्टिलायझर्सच्या प्रतिनिधींनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांचे जे काही फीडबॅक होते ते आमच्याकडे नोंदवले। याच्यानंतर पुन्हा इंटरनल ऑफिसच्या टीम कडून पुन्हा एकदा त्याच्यावरती विचार विनिमय झाला आणि या 30 अर्जांमधून मूळ मुलाखतीसाठी म्हणजे निवड समिती जी फॉर्म केलेली होती ते जी मुलाखत घेणार होते त्यासाठी 22 अर्जांची निवड करण्यात आली। निवड समितीमध्ये अॅग्रोनॉमिस्ट डॉक्टर आशिष वेले सर, त्यानंतर प्रसिद्ध माध्यम तज्ञ आहेत श्री अरुण नाईक सर आणि उद्योजिका सौ कामाक्षी बर्वे या तिघांनी याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली। 22 अर्जांमधून छाननी करताना त्यांचे इंटरव्ह्यूज घेण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून। तर या सर्व महिला शेतकऱ्यांशी बोलताना तर त्यांचं शेतीमधला सहभाग किती आहे, कष्ट, जे शारीरिक कष्ट आहेत या गोष्टीचा विचार केला गेला। त्यानंतर विक्री व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते, त्याचं नियोजन त्या कशा करतात किंवा
आर्थिक नियोजन म्हणजे जे त्यांना वर्षात आर्थिक प्राप्ती होते शेतीमधनं, तर त्याचा विनिमय त्या कसा करतात. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये पाहायला गेला तो त्यांचा आत्मविश्वास. तर त्या आमच्यासमोर प्रेझेंट करताना त्यांच्या शेतीबद्दल किंवा त्यांच्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल, कुटुंबात त्या आर्थिक विनियोगाबद्दल जितक्या आत्मविश्वासाने आमच्याशी बोलत होत्या त्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केला गेला. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून 22 मधून आपण 11 जणांची निवड या पुरस्कारासाठी केली. त्यांची नावं आता आपल्यासमोर डिक्लेअर झालेलीच आहेत. तर याच्यामध्ये 6 मुख्य पुरस्कार ज्यांना 51,000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. त्याच्यानंतर 2 पुरस्कार विभागून जे 4 जणींना देण्यात येणार आहेत त्यांना प्रत्येकी 25,000 रुपये आणि 1 पुरस्कार उत्तेजनार्थ 21,000 रुपये. अशा पद्धतीनं या महिला शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी समारंभ विट्यामध्ये शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी हॉटेल इलाइट या ठिकाणी निमंत्रितांसाठी होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पद्मश्री सिंधुताई सपकाळांच्या सुकन्या मान्य ममताताई सपकाळ या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि बरोबरच आपल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर हे देखील या कार्यक्रमाला पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहणार आहेत. या दोघांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचं सोहळा पार पडणार आहे. नेचर केअर फर्टिलायझर्स तर्फे आम्ही दरवर्षी नेचर केअर सन्मान या पद्धतीने पुरस्कार देत आलोय. यंदाचं आमचं 4थं वर्ष आहे. यावर्षी युनोनी असं जाहीर केलं की हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. आणि तोच धागा पकडून आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये आणि कर्नाटकमध्ये जिथे आमचं स्वतःचं नेचर केअरचं काम आहे अशा ठिकाणी ज्या महिला शेतकरी काम करतात त्यांच्याकडनं अर्ज मागवायचे आणि त्यांना पुरस्कार प्रदान करायचे. हा पुरस्कार देत असताना आम्ही जे निकष लावले त्यात आमचा प्राथमिक निकष हा होता की या सर्व महिला शेतकरी या अल्पभूधारक असाव्यात. आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. जवळपास 77 अर्ज आमच्यापर्यंत आले आणि ती निवड प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्याबद्दल अनिरुद्ध आणि अमृत कुलकर्णी बोलतीलच. पण या स्पर्धेचा निकाल आपण आता जाहीर करण्यासाठी आम्ही आज आपल्याशी बोलतोय. तर त्या एकूण पुरस्कारांपैकी आम्ही जे पुरस्कार देतो ते या पद्धतीने असणार आहेत. तर नेचर केअर सन्मान 2026 महिला शेतकरी सन्मान पुरस्कार. आणि पुरस्कार ज्या लोकांना प्राप्त झालेले आहेत, ज्या महिला शेतकऱ्यांना प्राप्त झाले त्यांची नावं अशी आहेत. ललिता राहुल सोनावणे या येतात खेडगाव तालुका दिंडोरी नाशिकमधून. स्वाती नाना काळे मुक्काम पोस्ट पळशी तालुका पंढरपूर सोलापूर. रसिका अनिल फाटक या मुक्काम कोलथरे रायगड जिल्ह्यातनं या येतात. लता अनिल पोहेकर मुक्काम पोस्ट निंबी तालुका मोर्शी अमरावती म्हणजे विदर्भातून या महिला शेतकरी येतात. सीमा चंद्रकांत जाधव मुक्काम पोस्ट चिंबळी तालुका खेड जिल्हा पुणे. अश्विनी परशुराम माळी मुक्काम पोस्ट अमळापूर तालुका पुरुष जिल्हा सांगली आपल्या जिल्ह्याचे या प्रतिनिधित्व करतात. तर हे जे 6 पुरस्कार आहेत हे आम्ही प्राथमिक पुरस्कार म्हणून निवडतोय. यांना 51,000 रुपये आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार असेल. स्पर्धा इतकी कठीण होती की आम्हाला काही पुरस्कार विभागून द्यावे लागले. त्यातले 2 पुरस्कार आम्ही विभागून म्हणजे 4 महिला शेतकऱ्यांना आम्ही देतोय. त्यामध्ये सविता संदीप तेली हा पुरस्कार आम्ही विभागून मधला मी सांगतोय. मुक्काम पोस्ट पट्टण कोडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. नीलम वसंत रंधवे मुक्काम पोस्ट पालवण तालुका माढा जिल्हा सोलापूर. मनीषा भास्कर शिंदे मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका मी परत सांगतो हे परत देतो. मनीषा भास्कर शिंदे मुक्काम पोस्ट चिंचोली माढा तालुका सोलापूर मी सांगितला. एक सेकंड हा फक्त परत देतो मी विभागून मस्त परत घेतो माढावर. हा परत विभागून पुरस्कारामधला दुसरा जो पुरस्कार आहे तो नीलम वसंत रंधवे मुक्काम पोस्ट पालवण तालुका माढा जिल्हा सोलापूर. मनीषा भास्कर शिंदे मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका माढा जिल्हा सोलापूर. आणि आदिती अशोक थिटे मुक्काम पोस्ट बाहे तालुका रोहा जिल्हा रायगड. तर हे 4 विभागून आम्ही पुरस्कार देतोय. या व्यतिरिक्त आम्ही अजून एक पुरस्कार जाहीर करतोय तो म्हणजे उत्तेजनार्थ म्हणून. तो श्रेया मुकुंद इनामदार मुक्काम पोस्ट बेडकिहाळ तालुका निपाणी जिल्हा बेळगाव. एकूण जे अर्ज आले त्यापैकी हे एकूण आम्ही 11 महिला शेतकरी यांची निवड केली आहे. याच्यावरती निवड समितीने काम केलं. ऑफिसमधल्या आमच्या 2 टीमनी काम केलं. 2 महिने ही सगळी प्रक्रिया चालली. त्या प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेऊ. पण या 11 महिला शेतकऱ्यांना पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. एकच गोष्ट या महिला शेतकऱ्यांनी जी सांगितली जी आम्हाला अत्यंत महत्वाची वाटली म्हणजे
आम्ही सर्व अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना जेव्हा प्रश्न विचारला की शेती परवडते का, तर यातल्या एकही महिला शेतकऱ्यांनी असं उत्तर दिलं नाही की शेती परवडत नाही. किंबहुना सगळ्यांनी ठामपणे सांगितलं की शेती परवडते आणि आम्ही आमच्या शेतीवरच आमचा उदरनिर्वाह करतो. ही आमच्या देशासाठी, कारण आमचा देश शेतीप्रधान देश आहे, आमच्या उद्योगासाठी आणि सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह बाब त्यांनी सांगितली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून इथून पुढे शेतीमध्ये आपल्याला काम वाढवावं लागेल. धन्यवाद. एकदा खाल तर परत परत याल. चवीचं खाणार त्याला आम्ही देणार. ओम श्री गुरु माऊली मसाले. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची. आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल. विविध प्रकारच्या शेवया मिळतील. विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल. आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो. विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.